नमस्कार. साप्ताहिक राशी भविष्य 23 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या भागात आपणा सर्वांचे स्वागत. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुमची जोडी सदैव शिवपार्वतीप्रमाणे राहो. 23 सप्टेंबर 2024 ते 30 सप्टेंबर 2024 राशी भविष्य जे मेष पासून आपण सुरू करू आणि मीन पर्यंत बघू. 12 राशींचे राशी भविष्य पुढील आठवड्यासाठी काय दर्शविते आहे ते या भागात मी कव्हर केलेले आहे. साप्ताहिक राशी भविष्य मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्त्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल. जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासूनच सतर्क होऊन जातील की या 7 दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही. हाही एक मार्गदर्शन आहे. पुढील आठवड्यात तुमचं एखादं महत्त्वाचं कार्य करायचं आहे किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, तर हे साप्ताहिक राशी भविष्य एक तुम्हाला मार्गदर्शन म्हणून ठरू शकतं. तर तुम्ही हे अवश्य शेवटपर्यंत बघावे. मेष राशी. मेष ही राशी चक्राच्या 12 राशींपैकी पहिली रास. मेष राशीवर मंगळ ग्रहाची मालकी ही अग्नितत्वाची रास आहे आणि क्रांतिवृत्ताच्या 1 ते 30 अंशात पसरलेली आहे. मेंढासारखा राशीस्वामी मंगळ अग्नितत्व उग्र स्वभाव अशी स्वभाव रचना मेष राशीच्या लोकांमध्ये आढळून येते. सध्या सप्ताहातील ग्रहमान उत्तम आहे. ज्या प्रस्तावांची आपल्याला अपेक्षा होती ते प्रस्ताव आपल्या समोर येतील. असे प्रस्ताव विलंब न लावता स्वीकारा. काम करताना जी द्विधा अवस्था होत होती ती आता होणार नाही. त्यामुळे निर्णय घेणे सोपे जाईल. इतरांनी मार्गदर्शन करावे ही अपेक्षा जरी नसली तरी इतरांचे मार्गदर्शन मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. नोकरदार वर्गाला नवीन कामकाज मिळेल. आर्थिक बाबतीत समाधानाची बाब राहील. राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा होईल. नातेवाईकांशी मात्र जेवढ्याच तेवढे राहा. शेजाऱ्यांच्या काही गोष्टी तुम्हाला पटणाऱ्या नसतील त्याकडे लक्ष देऊ नका. धार्मिक कार्य पार पाडताना वादविवाद टाळा. आरोग्य उत्तम राहील. एकंदरीत प्रगती होईल असा हा मेष राशीचा चे साप्ताहिक राशी भविष्य दर्शवितं. पुढील राशी वृषभ. वृषभ ही राशीचक्राच्या 12 राशींपैकी दुसरी रास. जन्मकुंडलीत 2 आकड्याने दर्शवितात. वृषभ ही रास चंद्राची आहे. वृषभ राशीवर शुक्र ग्रहाची देखील मालकी आहे. ही रास कष्टाळूपणा, सोशिकपणा, सतत कार्य करण्याची धमक व दीर्घोद्योग हे बैलाचे नैसर्गिक गुण दर्शवित. तुमच्याच राशीतून चंद्रग्रहाचे भ्रमण होत आहे. हे भ्रमण थोड्या दिवसांसाठी असले तरी सुद्धा ते समाधान देणारे आहे. ज्यावेळी दिवस चांगले असतात त्यावेळी तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा त्रास होत नाही. त्यामुळे तुमची कामं करण्याची मानसिकता खूप चांगली राहते आणि उद्याचे कामही आजच करायचे हे सूत्र अंगी बांधता आणि ते यशस्वीही होते. सध्या असे सूत्र तुम्ही अंगी बांधणार आहात. कोणाच्या मदतीची अपेक्षा तुम्हाला राहणार नाही. व्यवसायातील परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक चांगली असेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रात सहकार्य मिळेल. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. मानसिक समाधान लाभेल. प्रकृती उत्तम राहील. मिथुन राशी. मिथुन ही तिसरी रास. या राशीत उत्तम ग्रहण शक्ती आढळते. अभ्यासू वृत्ती, तरल बुद्धी, हास्य, विनोदी, खेळकर असा स्वभाव मिथुन राशीच्या लोकांमध्ये दिसून येतो. तसेच बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरणशक्ती मिथुन राशीच्या लोकांमध्ये आढळते. दिनांक 22 ते 24 या हा दिवसांचा कालावधी फारसा अनुकूल नाही. त्यामुळे या कालावधीत कोणतेही निर्णय घ्यायला गेलात तर ते त्रासाचे ठरू शकतात. त्यापेक्षा या दिवसात कोणतेही निर्णय न घेतलेले चांगले. महत्वाचे निर्णय चांगल्या कालावधीत घ्या. बेकायदेशीर गोष्टीच्या नादी लागू नका. नियमांच्या चौकटीत राहा. दुसऱ्यांसाठी वेळ देऊन आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा स्वतःसाठी वेळ द्या. कोणाच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करू नका. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. सध्या व्यवसायात मोठी गुंतवणूक टाळा. नोकरदार वर्गाने नवीन नोकरीचे प्रस्ताव सध्या तरी न स्वीकारलेले बरे. खर्च जपून करा. जोडीदाराशी वादविवाद टाळा. प्रकृतीची काळजी घ्या. एकंदरीत ठराविक चाकोरीत हा आठवडा घालवणे योग्य राहील.
नियम चौकटीत राहा असे सांगणारा हा आठवडा मिथुन राशीसाठी आहे. कर्क राशी 90 ते 120 आकाशीय रेखांशापर्यंत पसरलेले आहे आणि उष्णकटिबंधीय राशी अंतर्गत सूर्य अंदाजे 22 जून ते 22 जुलै दरम्यान या क्षेत्रातून भ्रमण करतो. या राशीत अध्ययनप्रिय, जलप्रिय, भावुक, कुशल प्रबंधक, कल्पनाशील योजना आखणारा, वफादार असे व्यक्तिमत्व कर्क राशीतील लोकांमध्ये आढळतं. र- र- आठवड्याच्या सुरुवातीला 3 दिवस सतर्क राहावे असे सांगणारे ग्रहमान आहे. या दिवसात तुमच्याकडे आळशीवृत्ती जास्त असेल, अचानकपणे उठायचे आणि काम करायचे, चिडचिड होण्याची शक्यता आहे, राग घरातल्यांवर निघण्याची शक्यता आहे. म्हणजे सगळे सुरळीत चाललेले असताना तुमच्या रागामुळे काही कामं बिघडण्याची शक्यता दर्शविते, एकंदरीत ग्रहमान दर्शवित आहे. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतेही काम करण्यापूर्वी नियोजनाला महत्त्व द्या, म्हणजे तुमची चिडचिड होणार नाही, काम वेळेत पूर्ण होईल. शांत राहून काम करा, बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात जेवढी झेपेल तेवढी जबाबदारी घ्या. नोकरदार वर्गाला काम करताना द्विधा मनस्थिती होईल. खर्चाची बाजू सांभाळा. समाज माध्यमांचा वापर कमी करा. मित्रपरिवाराकडून मदतीची अपेक्षा करू नका. जोडीदाराची साथ मिळेल. योग साधनेला महत्त्व द्या. नियोजनाला महत्त्व द्या असं सांगणारं हे ग्रहमान कर्क राशीला लाभलेले आहे. सिंह राशी. या राशीत प्रबळ, पराक्रमी, महत्वाकांक्षी, अधिकारप्रियता, मोकळ्या मनाचा, उदार असे व्यक्तिमत्व सिंह राशीतील लोकांमध्ये आढळून येतं. 26 तारखेला दुपारनंतर दिनांक 27 व 28 संपूर्ण दिवस असे हे 2.5 दिवस चांगले कसे जातील ते पहा. कारण या दिवसात तुम्हाला ज्या गोष्टींतून नुकसान होणार आहे अशा गोष्टींचा मोह निर्माण होईल. कोणताही विचार न करता निर्णय घेतल्यास त्रास वाढेल. त्यामुळे डोके शांत ठेवून निर्णय घ्यायला शिका. एखादी गोष्ट वेळेत पूर्ण नाही झाली म्हणून घाई करू नका. आपल्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष देऊ नका. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायातील घडामोडींकडे वेळीच लक्ष द्या. नोकरदार वर्गाला कामात पूर्णपणे लक्ष केंद्रित करावं लागेल. उगाचचा खर्च टाळा. मित्रमैत्रिणींशी होऊन गेलेल्या गोष्टींवर चर्चा करू नका, म्हणजे वाद होणार नाही. मुलांसाठी वेळ काढावा लागेल. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा चालणार नाही. असे एकंदरीत ग्रहमान या आठवड्यात सिंह राशीला लाभलेले आहे. कन्या राशी. कन्या ही रास, या राशीवर बुधाचा अंमल, पृथ्वी तत्वाची ही रास आहे. विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे. या राशीची व्यक्ती दुहेरी स्वभावाची असते. या राशीत दोहरे व्यक्तिमत्व, विद्वान, आलोचक, लेख, निरंतर क्रियाशीलता, व्यावहारिक ज्ञान असे गुणधर्म कन्या राशीतील लोकांमध्ये आढळते. भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. आता चिंता करण्याची गरज नाही. दरवेळी तुम्हाला काही ना काहीतरी हुरहुर लागते. सध्या असा कोणताच दिवस नाही की तुम्हाला त्रास होईल. सर्व दिवस चांगले असतील. चांगले दिवस असले की कोणताही संघर्ष जाणवत नाही आणि अशा वेळी आपण म्हणाल ती पूर्व दिशा असते. मानसिक समाधान लाभेल असे ग्रहमान या राशीला लाभलेले आहे. व्यवसायात आवक वाढेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठाचे प्रोत्साहन जरी मिळाले तरी कामाची जबाबदारी वाढणार आहे. आर्थिक लाभ होईल. मित्रमैत्रिणीची करमणूक होईल. संतती सौख्य लाभेल. घरगुती स्तरावर निर्माण झालेल्या प्रश्नावर मार्ग मिळेल. नातेवाईकांच्या शुभेच्छा पाठीशी राहतील. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य साथ देईल. जुन्या आठवणींमध्ये मन रमेल असे ग्रहमान कन्या राशीच्या लोकांचे दर्शविलेले आहे. चला तर आता आपण तुळ राशीकडे वळूया. तूळ ही शुक्र ग्रहाचा अंमल असलेली रास 7 आकड्याने कुंडलीत दर्शवितात. ही वायुतत्व असलेली रास आहे. या राशीत खोजी, अन्वेषक, मास्टर माइंड, आत्मविश्वासी, आकर्षण वाणी असे गुणधर्म तूळ राशीतील लोकांमध्ये आढळतात. सुरुवातीचा आठवडा तुमच्या मनासारख्या गोष्टी घडणार नाहीत, त्यामुळे मनाची चलबिचल होईल. या अवस्थेमध्ये कोणते निर्णय घ्यावे आणि काय करावे हे सुचणार नाही. अशा वेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी कालावधी चांगला असतो त्यावेळी अडचणी न येता काम पूर्ण होते आणि ज्यावेळी दिवस अनुकूल नसतात त्यावेळी मात्र अडथळा येतो. अशा वेळी कामाचे प्रयत्न वाढवा, मात्र कोणाकडून अपेक्षा करू नका. परिणामी त्रास होणार नाही. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात नवी दिशा मिळेल. नोकरदार वर्गाचे काम मार्गी लागेल. अनपेक्षित आर्थिक लाभ होईल.
राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या घडामोडी घडतील. नातेवाईकांशी संवाद साधाल. आहाराचे पथ्यपाणी सांभाळा. वृश्चिक राशी ही आठवी रास. या राशीचे चिन्ह विंचू आहे. लोकांच्या चुका आणि वाईट गोष्टी लक्षात ठेवतात आणि योग्य वेळेला उत्तरही देतात. यांची वाणी कटू आणि क्रोध जास्त असतो, परंतु मन साफ असते. या राशीत कायदा जाणकार, गणक, समीक्षक, बुद्धिमान, निडर, प्रकृतीप्रेमी असे गुणधर्म वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये आढळते. 24, 25, 26 हे 3 दिवस कितीही संयमाने वागायचे ठरवले तरी तसे जाणार नाही. कारण असे दिवस असतात त्यावेळी मात्र तुमचा रागाचा पारा चढतो. नको त्या गोष्टी उकरून काढता, मग त्रास करून घेता. त्यापेक्षा कोणत्याच गोष्टीवर चर्चा न केलेली बरी. समोरच्याने तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न केला तर ते ऐकून घ्या. त्यावर तुमचे मत सांगू नका. त्यामुळे कुणालाच त्रास होणार नाही. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात असलेली उधारी वसूल करताना भान ठेवा. नोकरदार वर्गाला पर्यायी मार्ग स्वीकारावा लागेल. आर्थिकदृष्ट्या मोबदला चांगला असेल. राजकीय क्षेत्रात सध्या रस वाटणार नाही. कुटुंबाशी मतभेद होणार नाहीत याची खबरदारी घ्या. आहारावर नियंत्रण ठेवा जेणेकरून तब्येत चांगली राहील. धनु राशी धनुराशी ही 9 या आकड्याने दर्शवितात. या राशीत गुणग्राही प्रवृत्ती, अध्ययनप्रियता, सकारात्मक तथ्य, बुद्धिवादी, तर्क, लक्ष्य प्राप्तीसाठी तत्पर, आशावादी, परोपकारी वृत्ती, दिलदारपणा, न्यायीपणा, उदारपणा व समाजसेवा करण्याची वृत्ती असल्याचे दिसून येते. चला तर आता आपण धनुराशीचे पुढील आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य काय दर्शवते ते बघूया. षष्ठ स्थानातून अष्टस्थानाकडे अष्टम स्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. सर्व दिवसात जपून पाऊल टाकायला लागेल. हे दिवस फक्त पुढे ढकलण्याचे प्रयत्न करा. नेमके याच दिवसात तुम्हाला सोक्षमोक्ष करावा, स्पष्ट बोलावे अशी वृत्ती निर्माण होईल. इतके दिवस शांत असलेला तुमचा बांध फुटेल. म्हणजे एक घाव दोन तुकडे करून तुम्ही मोकळे होणार. त्यामुळे इतरांपेक्षा तुम्हाला स्वतःचाच त्याचा त्रास होऊ शकतो. नाही पटणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर हा त्रास वाढणार नाही. क्रोधाला आवर घाला म्हणजे वाद होणार नाही. व्यवसायात भागीदारी करणे शक्यतो टाळा. नोकरदार वर्गाने कामाकडे लक्ष द्या. आर्थिकदृष्ट्या बचत करणे योग्य राहील. घरगुती वातावरण एकंदरीत चांगले कसे राहील ते बघा. जोडीदाराशी शक्यतो वाद विवाद टाळा. आरोग्याची काळजी घ्या असे हे सांगणारे ग्रहमान धनुराशीला लाभलेले आहे. मकर राशी मकर राशी ही 10 या आकड्याने अ, कुंडलीमध्ये दर्शवितात. सूर्य 22 डिसेंबर ते 19 जानेवारी या कालावधीत या राशीत या भागात फिरतो. मकर राशीवर शनीचे ग्रहाचे राज्य आहे आणि त्यांचे विरुद्ध चिन्ह कर्क आहे. या राशीत परोपकारी, प्रशासक, जमिनीवर चालणारे, कठोर परिश्रमी असे गुणधर्म मकर राशीतील लोकांमध्ये आढळतात. 24, 25, 26 हे 3 दिवस स्वतःला जमेल तेवढेच करा. न जमणाऱ्या गोष्टींची जबाबदारी घेऊ नका. प्रत्येक गोष्टीत नकारात्मक विचार करणे सोडून द्या. सकारात्मक गोष्टींचा विचार करा. प्रत्येक वेळी आपणच कसे बरोबर हे सांगण्याचा प्रयत्न सध्या तरी करू नका. कारण ही गोष्ट सध्या अंगलट येणारी आहे. हा त्रास वाढून घेण्यापेक्षा न बोललेले केव्हाही चांगले. तेव्हा या दिवसात सर्वच बाबतीत तोडजोड स्वीकारा. गरजेचे तेवढेच बोला. म्हणजेच त्रास होणार नाही. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायातील परिश्रम वाढतील. नोकरदार वर्गाची कामात धरसोड वृत्ती राहील. आर्थिक व्यवहार जपून करा. समाज माध्यमापासून लांब राहा. मित्रमैत्रिणीशी मन मोकळेपणाने बोलल्यामुळे हलके वाटेल. संतती सौख्य लाभेल. प्रकृतीची काळजी घ्या. गरजेचे तेवढेच बोला. असे ग्रहमान या राशीत तुम्हाला लाभलेले आहे. महिलांसाठी सरळ मार्ग स्वीकारावा असे देखील हे ग्रहमान दर्शविते आहे. कुंभ राशी कुंभ राशी ही कुंडलीमध्ये 11 या आकड्याने दर्शवितात. स्वभाव या व्यक्ती बुद्धी प्रामाण्यवादी असतात. ही बौद्धिक तत्वाची रास आहे. त्यांना प्रिय बोललेले आवडते आणि अप्रिय बोलणे सहन होत नाही. या राशीत योगी, तपस्वी, सत्यखोजी, संवेदनशील, कुटुंबप्रेमी, समाजप्रिय असे गुणधर्म कुंभ राशीतील लोकांमध्ये आढळतात. 26 तारखेला दुपारनंतर दिनांक 27-28 अशा या कालावधीत सहनशीलता वाढवावी लागेल. कारण नसताना काही गोष्टी अंगलट येऊ शकतात.
प्रत्येक गोष्टीत आपले खरे करून चालणार नाही, कारण समोरच्याच्या ऐकून घेण्याची मानसिकता ठेवावी लागेल. आपल्या वैयक्तिक गोष्टी कोणाला सांगत बसू नका. त्यामुळे तुमचेच हसे होईल. कोणत्याही गोष्टीचे व्यवस्थापन नीट करा. वेळेचे भान असू द्या. बाकी दिवस चांगले दर्शवित आहेत. व्यवसायात प्रगती होईल, मात्र परिश्रमही तेवढेच करावे लागतील. नोकरदार वर्गाला जबाबदारीतून मुक्तता मिळेल. आर्थिक उधारीचे व्यवहार करू नका. राजकीय क्षेत्रात कार्य सफल होईल. मुलांच्या वागण्या बोलण्याकडे शक्यतोवर दुर्लक्ष करू नका. घरगुती वातावरण ठीक राहील. अध्यात्मातील गोडी वाढेल. प्रकृती स्वास्थ्य जपा. महिलांसाठी सुवर्ण मध्य साधा. कुंभ एकंदरीत वेळेचे भान ठेवा असा सांगणारा हे ग्रहमान कुंभ राशीला लाभलेले आहे. आता शेवटची रास मीन राशी, जी 12 या आकड्याने कुंडलीमध्ये दर्शवितात. या राशीत भावुक, अध्ययनशील, आध्यात्मिक, विनम्रता, सज्जनशीलता असे गुणधर्म मीन राशीतील लोकांमध्ये आढळून येतात. या राशीला हे जे ग्रहमान लागले आहे ते नवे काही शिकाल असे दर्शविते. शुभ ग्रहांची साथ उत्तम आहे. सध्या बरेच काही बदल होणार आहेत. हे बदल चांगल्यासाठीच असतील. सध्या कोणाकडून तुम्हाला अपेक्षा नसेल. तुम्ही तुमचे काम स्वतःच कराल. इतरांवर अवलंबून राहणार नाही. नवे काही शिकण्याची मजा काही वेगळीच असते. याचा अनुभव येईल. तुमच्या ज्ञानात भर पडेल. प्रत्येक गोष्टीत आघाडी मिळवाल. कामातील उत्साह टिकून राहील. हाती घेतलेले काम तडीस न्याल. आश्वासने वेळेत पूर्ण कराल. श्रमाचे फळ उत्तम मिळेल. व्यवसायातील परिस्थिती उत्तम राहील. नोकरदार वर्गाला पर्यायी मार्ग मिळेल. आर्थिक नुकसान टळेल. सर्वांगीण विकास घडेल. घरांमध्ये ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घ्या. नातेवाईकांशी संपर्क साधा. शेजारच्यांची मदत होईल. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. शुभ दिनांक 27-28 आहेत मीनचे. महिलांसाठी कार्यसिद्ध होईल असे ग्रहमान मीन राशीला लाभलेले आहे. एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन सदस्याने माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करणं विनंती. आणि तसेच माझे आजचे पंचांग हा भाग दर दिवसाला प्रदर्शित होत असतो आणि त्यामध्ये मी काही काही उपाय सांगत असतो. त्या उपाय तुम्हाला दैनंदिन जीवनात अवश्य लाभ अ, मिळेल. एवढ्या बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.